मोड आलेल्या मसूरची भाजी बनवली आहे आणि कलर बघा किती मसाल्याचा छान आलाय आणि चव पण याची खूप भारी झाली आहे. सेम चिकन सारखी लागते आणि कमी साहित्यात कमी वेळेत भाजी केलेली आहे. चला तर तुम्हाला याची मी रेसिपी दाखवते. नमस्कार, मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते. आज मी तुम्हाला मोड आलेल्या मसूरची अशी थपथपीत भाजी करून दाखवणार आहे. हे बघा, त्याची मसूर घेतली आहे आणि याला चांगले मोड काढून घेतले. बघा, तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, त्याला लागणारं साहित्य आहे. बघा, एक मोठा कांदा घेतलाय, 4-5 कढीपत्त्याची पानं घेतली आहे. इथे टोमॅटो घेतलाय. हे बघा, इथे आलं लसूण क्रश करून घेतले, पेस्ट नाही घेतले, क्रश करून घेतले. आणि इकडे मी मालवणी मसाला घेतलाय. इकडे हळद घेतली आहे, हिंग घेतलाय, थोडीशी कोथिंबीर, बस एवढंच साहित्य घेतलं. बाकी गरम मसाला वगैरे काही घालणार नाही, कारण हा मालवणी नवीन मी बनवलेला मसाला आहे, खूप तिखट आहे, त्यामुळे जास्त काही खडे मसाले घालणार नाहीये. म्हणजे मी कढई तापत ठेवते. आता मी याच्यात तेल घेणार आहे. आता तेल आणि मीठ कॉमन असतं, मी काही दाखवत नाही जास्त. ते तेल टाकलं. तेल थोडंसं जास्त घ्यायचं. आपल्याला ते वाटप वगैरे काय कोणतं वाटायचं घालायचं नाहीये, तर थोडंसं तेल जास्त घेणार आहे मी. हे बघा, आता कांदा आणि कढीपत्ता मी एकत्र टाकणार, कारण कढीपत्ता पहिला टाकला ना काय होतं, अंगार सगळं पाणी उडतं, सगळं तेल उडतं आणि सगळीकडे शेगडीवर पण तेल उडतं. मग त्या कांद्यासोबतच कढीपत्ता टाकायचा, म्हणजे एवढं तेल उडत नाही. हे बघा, आणि चांगला ना भाजून द्यायचं बारीक गॅसवर. व्यवस्थित भाजून द्यायचं. हे बघा, छानपैकी भाजून घ्यायचं. इथे हलका हलका कलर चेंज झालाय ना, आता थोडासा हिंग टाकायचा. हे बघा, तुम्हाला मी दाखवलं होतं, छोटासा होल पाडायचा आहे ते, म्हणजे आपला ना हिंग शेवटपर्यंत चांगला राहतो. तसा मी होल पाडलाय. बघा, हिंग टाकायची. 1/2 चमच्यापेक्षा पण कमी हळद टाकायची. हळद जास्त नाही टाकायची, आता ते आपला मसाला आहे, भाजी आहे ना, पिवळी पिवळी दिसते हळद घातल्यावरती. ते घातलं, हळद आणि हिंग घातला. आता हे आलं लसूण क्रश केलं आहे ते घालायचं. आलं लसूण अगोदर क्रश केलेलं घातलं ना कांद्याच्या अगोदर, तिथे ते कढईला जाऊन चिपकतं, म्हणून कांदा अगोदर टाकायचा. आणि चांगलं त्या कच्चेपणा निघेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं. आता परतून घेतलं. टोमॅटो टाकला. टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं. हे बघा, चवीपुरतं मीठ घालायचं. व्यवस्थित चांगलं गॅस बारीक करायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. तर मी त्याला 5 मिनिटांनी झाकण ठेवणार आहे. हे बघा, 5 मिनिटं फक्त त्याला झाकण ठेवणार आणि त्या झाकणाला पाणी, म्हणजे टोमॅटो आपलं थोडा नरम झाला पाहिजे, म्हणजे त्याची ग्रेव्ही छान होते. बघा, 5 मिनिटं झालेली आहे. 5 मिनिटांमध्ये मध्ये मध्ये ढवळून बघायचं, नाही ते सगळं आलं लसूणची पेस्ट असते ना, ते खाली जाऊन चिपकण्याची शक्यता असते, ते मध्ये मध्ये ढवळून बघायचं. हे बघा, अजून थोडं 2 मिनिटं ठेवते.
आणि ताटलीचं पाणी आहे ना थोडंसं घालणार, एक दीड चमचा छोटा, हे बघा, आणि झाकण ठेवते. आता मी एक दीड चमचा झाकण ठेवलेलं ते काढते, चेक करते. टोमॅटो छानपैकी नरम झालाय, अजून थोडा व्हायला पाहिजे, पण तो शिजता तो नरम होईल. बघा मसाला घालते बघा, 2 भरून चमचे. आपला हा केलेला ना नवीन, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर केला. हा मसाला टाकते, 2 चमचे आहे हा मसाला, मी अगोदरच मोजून ठेवलेला. चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. आता ना ह्याच्यात मी हे मसूर टाकते. मसूरला बघायची छान मोड आले. मसूर काय करायची, रात्री भिजत घालायची आणि सकाळी त्यातलं पाणी काढून टाकायचं. घालताना मोठ्या भांड्यात घालायचं, असं छोटं भांडं नाही घ्यायचं, त्याला ना मोड यायला जागा भेटते. आता ते येत नाही बरोबर मोड त्याला. हे बघा, व्यवस्थित ढवळून घ्यायचं. गॅस थोडं फास्ट ठेवायचं, ते मोड ना त्या फोडणीमध्ये भाजले पाहिजे का त्याची टेस्ट चांगली येते. हे बघा, ती मसूर आहे ना त्या फोडणीमध्ये भाजले पाहिजे मस्तपैकी, म्हणजे आपल्या भाजीला पण चांगली चव येते. हे पाणी आहे ना थोडंसं ते मी आत टाकते, म्हणजे खाली चिपकणार नाही. त्यात कांदा होता ना, कांद्याचा आणि टोमॅटोचा रस होता, तो पण त्यात भाजीत गेला, म्हणजे फुकट नाही गेला. गॅस बारीक करणार आणि 5 मिनिटं झाकण ठेवणार, पण मध्ये मध्ये उघडून बघायचं. 2-2 मिनिटं लागलं नाही पाहिजे. आणि हेच पाणी आपल्याला त्याच्यात टाकायचं, म्हणजे पण पाणी थोडं जास्त ठेवायचं, गरम व्हायला पाहिजे. हे बघा ते चांगल्यापैकी गरम झालंय. पाणी पण गरम झालं आणि भाजी बघा पहिलं पाणी सुटलं. ते पाणी आहे ना ह्याच्यात टाकायचं आहे, हे पाणी ह्याचे टाकायचं ना. आता पाणी मी टाकीतच ठेवणार आहे, लागलं तर टाकेल. आणि आता हे शिजायला पाहिजे चांगलं. मध्ये मध्ये चेक करायचं ना, शिजायला द्यायचं. बघा इथे भाजी झालेली आहे. हे बघा एकदम सळसळीत मस्त रस्सा भाजी झालेली आहे. आता मी इथे कोथिंबीर टाकते. हे बघा तुम्हाला अजून जर पातळ असेल ना तर अजून थोडं पाणी टाकलं तरी चालेल. तर मी एवढीच करणार आहे, मला एवढी थपथपीत पाहिजे. हे बघा मी आता गॅस बंद करते. भाजी माझी तयार झाली. हे बघा छानपैकी भाजी तयार झाली. केलेली भाजी तुम्हाला कशी वाटेल मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. तर आणि आतापर्यंत ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून खरंच धन्यवाद. आणि चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.